आणि सातत्याने यशवंतराव चव्हाण सेंटर आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो दाभोळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली संस्था, हे आम्ही गेले अनेक वर्ष अंधश्रद्धेच्या विरोधात काम करतोय. महाराष्ट्राने अंधश्रद्धाच्या विरोधात कायदाही केला, पण त्याची अंमलबजावणी सगळीकडे होताना दिसत नाही आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त भरडल्या जातात महिला. आणि त्याच्यामुळे प्रचंड 21व्या शतकात जेव्हा तंत्रज्ञानाने म्हणजे सगळीच तंत्रज्ञान, आता तुम्ही उदाहरण बघा, इथून आत्ता तुमचा कॅमेरावरनं चॅनलवर लाईव्ह माझं भाषण दिसत असेल, तर एवढं सायन्स आणि तंत्रज्ञान पुढे गेलंय. आणि ह्या देशाची पहिले प्रधानमंत्री नेहरूजींनी नेहमीच सांगितलं की ज्या देशाला सायंटिफिक टेम्पर असेल तोच देश प्रगती करू शकतो. त्यामुळे ह्या 21व्या शतकामध्ये हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक महिला या पुआबाजीमध्ये भरडल्या गेल्या. आपण अत्यंत खंत व्यक्त केली होती, दुर्दैव आहे म्हणतात मी, कमोडिटी आमदार खासदारांना कमोडिटी सारखं बघितलं जात आहे. सध्या अस्वस्थ आहात तुम्ही? हो, अर्थातच, कारण का चॅनल्स असतील किंवा ज्या पद्धतीने सोशल मीडियावर चेष्टा केली जाते आमची, हे अस्वस्थ करणारच आहे ना. तुम्ही पण ते रील बघत असाल काय, आम्ही काय वेगळे रील बघतोय असं नाही. ज्या पद्धतीने रील्समध्ये या गोष्टी होत आहेत त्या अर्थातच कुठल्याही लोकप्रतिनिधीला अस्वस्थ करणारच आहे. जबाबदार कोण? तर ह्याच्यासाठी मी एक बिल मूव्ह करते. मी या सेशनमध्ये एक बिल करणार आहे की जेव्हा जर तुम्ही निवडून एखाद्या पक्षाबरोबर आला तर त्या पक्षामध्ये आता तुम्हाला 5 वर्ष पक्ष बदलता येणार नाही. तुम्हाला जर बदलायचं असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या, पण त्या पक्षात मध्येच तुम्हाला राहावं लागेल, कारण का त्या पक्षाला केंद्रबिंदू ठेवूनच तुम्हाला मतदान केलंय. आणि जर बदल करायचा असेल तर काही नाही, हे बघा ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बदल करायचा अधिकार आहे. बदल करताना तो संविधानाच्या चौकटीत असावा एवढीच आमची अपेक्षा. काही पण मागच्या काही दिवसांपासून जे वक्तव्य आहे ते नेतेच करताना आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, एकूणच केंद्रात त्यांनी काम केलं, त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अस्वस्थ आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर हे बातम्या येत आहेत. नाही, त्याच्या आधीपासून येत आहेत. आम्हाला तर तुम्ही सगळ्या पक्षांमधून पाठवलेलं आहे. आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत घेतला, नंतर भारतीय जनता पक्षात दिला, आता फक्त मनसेच राहिली आमची. म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलटं सुलटं स्टेटमेंट केलेलं नाही. ते दाखवावं. आमचा कुठला खासदार बाहेर बोललाय, आमदार बाहेर बोललाय किंवा पक्षातलं कोणी बोललंय, कोणीही बाहेर बोललेलं नाही. अमोल कोल्हेच बोलले होते. हे बघा लोक काय बोलतात, बाहेरचे लोक. आम्ही काँग्रेसबद्दल बोलतो का? आम्ही काँग्रेसबद्दल जेवढं मी काँग्रेसला डिफेंड करते तेवढी काँग्रेसही हा संसदेत डिफेंड करत नसेल एवढी मी, कारण का मी मित्र पक्षाच्या नात्याचा मी नेहमीच त्या चौकटीतच माझी भाषणं केलेली. त्याच्यामुळे त्यांना कोण भेटलं, आता पृथ्वीराज बाबा या देशाचे महत्वाचे, राज्याचे महत्वाचे नेते आहेत, त्यांना आमच्या 8 पैकी कोणीच भेटलेलं नाही आहे. तुम्ही विचारू शकता प्रत्येकाला, त्यातले एक इथेच उभे आणि बाकीच्यांनाही फोन करून विचारू शकता की बाबा त्यांना कोण भेटलंय, त्यांनाही कुठे भाती भेटली आहे ही आम्हाला माहिती नाही. पण आम्ही 8ही खासदारांचा पृथ्वीराज बाबांचा कुठलाही संपर्क झाला असेल तर माझाच झाला आहे. माझ्या लेकीच्या लग्नाला मी त्यांना आमंत्रण करायला फोन केला होता आणि तेही आले होते, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. या 8 दिवसापूर्वीच अमोल कोल्हे नाशिक दौऱ्यावरती आले होते. ते बोलले होते की महायुतीकडून आम्हाला ऑफर नाही, ऑफर आली तर आम्ही विचार करू. हो, मग विचार करू म्हणाले ना, याचं उत्तर हो होत नाही ना. आणि तुम्हाला अमोलदादाचा स्वभाव माहिती आहे, त्यांनी असं त्यांच्या त्या टिपिकल शैलीत बोलून गेले, पण त्याच्यानंतर 8 दिवसाचं तुम्ही बोलताय. काल परवाचे स्टेटमेंट तुम्ही नाही वाचत. कसं आहे, दुर्दैव आहे की सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असतो सगळ्यांना. तुम्ही जर अमोलदादांना फॉलो करत असाल तर अमोलदादांचं कालचं, परवाचं, 13वाचं स्टेटमेंट 8 दिवसाचं काढलं. 7, 6, 5, 4, 3, 2, 1चा का नाही प्रश्न विचारला मला? असं होत नाही ना. सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असू शकत नाही ना. पत्रकारिता करताना आपण सगळ्यांनीच किंवा आम्ही पण जेव्हा करतो काम तेव्हा सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया चालत नाही ना आम्हाला. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती, त्याच्यावर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केलेली होती. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, थेट नाराजी व्यक्त उघडपणे. काल सकाळचं तुमचं स्टेटमेंट नाही पाहिलं का राऊत साहेबांचं? काल सकाळचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर ते बघा, पण तुम्ही मला प्रश्नच विचारणार नाही. जरी नंतर स्टेटमेंट बदललं तरी नाराजी पण उघड व्यक्त होती. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. ही दडपशाही नाही आमची, लोकशाही आहे. हर एक को बोलणे का अधिकार आहे, त्याच्यात गैर काय? एखाद्याला वाईट वाटलं असेल ते बोलले असतील, दुसऱ्या दिवशी त्यांनी क्लॅरिफिकेशन दिला, विषय संपला.
त्याच्यातून ना कांद्याचा भाव फरक पडणार आहे, ना इगतपुरीच्या शेतकऱ्याचा रस्त्याला नाही मिळणार आहे. संजय राऊत आज काही असं म्हणलं की राज्यात फडणवीसानंतर बावनकुळे मुख्यमंत्री शिंदेना पण नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? मला नाही माहिती बाबा, मी नाही त्याचा विचार केलेला. मी सकाळपासून ह्यांच्या कांद्याला भाव कसा मिळेल आणि एक्सपोर्ट पॉलिसी कशी होईल आणि कॉमर्स मंत्रालयाने काय केलं पाहिजे ह्याच्या मागे, आणि इगतपुरीचे जे शेतकरी आहेत, जे भरडले जात आहेत, ज्यांना जमीन द्यायची नाहीये, त्यांना न्याय मिळत नाहीये, सरोज आहिरेंना एकटीला आंदोलन करावं लागतंय आणि त्यांना न्याय मिळत नाही, मी सकाळपासून ह्याच्या मागे आहे. आज मुख्यमंत्र्यांचं तुम्ही जाहीर देत अभिनंदन केलं त्या संदर्भात बुवाबाजीबद्दल पूर्ण भाषण आहे का, एडिट करू नका, सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया नकोय आपल्याला. पवार कुटुंबियामध्ये परत एकदा सोहळा होतोय. पार्थ पवार आणि काय आमच्याकडे सुरूच झालंय. पहिलं युगेंचं झालं, मग जयचं झालं, मग रेवतीचं झालं, आता पारचं आहे. अजून 2-3 वेटिंगमध्ये आहेत. तुम्हाला लवकरच गोड बातमी कळेल. पवारांच्या मुलांनी मनावर घेतलंय की या वर्षी आमच्याकडे बँड वाजणारच आहे दर 2 महिन्यांनी. दुर्घटना घडली तर तिथे पहिल्याच मजल्यासारखी परवानगी होती, तिथे 2 ते 3 मजले बांधण्यात आले. हा नेमका गलथान कारभार कसा झाला आणि आयुक्तांना विचारलं तर आयुक्त थेट आता नाराजी पण व्यक्त करतात या संपूर्ण प्रकरणात. एक तर विजय सूर्यवंशी आत्ताच त्या जबाबदारीत आलेले आहेत, पण अर्थातच प्रशासनाने ह्याचं ओनरशिप घ्यावीच लागेल, जबाबदारी घ्यावीच लागेल. कारण का एखादी वास्तू जर एवढी त्याला परवानगीच नाही अशी होत असेल तर प्रशासन काय करतंय. आणि आजकाल प्रशासन तर आम्हालाच सांगतं, जेव्हा आम्ही मोजणीला विरोध करतो, सरांना अनुभव आहे, मला अनुभव आहे, आमच्या मतदारसंघांमध्ये जेव्हा मोजणीचं येतं तेव्हा आम्हाला सांगतात आम्ही गुगल मॅपवरनं करतो, एवढं तंत्रज्ञान आहे. मग जर एवढं तंत्रज्ञान महाराष्ट्र सरकारकडे आणि देशाकडे आहे तर मग एक इल्लिगल बिल्डिंग होते एवढी मोठी उंचीपुरी, मग काय करत होतं प्रशासन? प्रशासनाला त्या एवढ्या गुगल यंत्रणेतून कळलं नाही इल्लिगल आहे. मग कमाल आहे या सरकारची, मला आश्चर्य वाटतंय त्यांचं. आपली काय मागणी आहे? नाही, माझी मागणी एवढीच आहे की जेव्हा अशा गोष्टी होतात आपण ॲक्सिडेंट व्हायची का वाट बघतोय? हे दुर्दैव आहे की या भारतामध्ये गरीब कष्ट करणारी जी जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो गरीब आहे, जो टॅक्स भरतो, त्याला न्याय मिळत नाही आणि बाकीच्यांना तर काय सूटच असते. त्यामुळे ह्या प्रक्रियेमध्ये प्रशासन जर कमी गव्हर्नन्स आणि जास्त न्याय द्यायचं जे काय टॅगलाईन आहे या भारत सरकारची, त्याची अंमलबजावणी सामान्य माणसाच्या आयुष्यात होतानाच दिसत नाहीये. आज आणखीन एक खंत व्यक्त केलं आपल्या भाषणामध्ये, आत्ताची एकूणच परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे असं आपण म्हणलं. ते महाराष्ट्रासाठी देशभरात नाही, बघा, महाराष्ट्र आणि देशात 3 मोठे क्रायसिस चालले. एक तर सामाजिक प्रश्न, तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी बघते सातत्याने पुआ बाजी फसवणूक हे चाललेलं असतं. दुसरा, महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि हा डेटा माझा नाही आहे, सरकारचाच डेटा आहे, तो भारत सरकारचा. आणि दुर्दैव आहे आणि मी जड अंतःकरणाने मी म्हणते की जो डेटा मी होम मिनिस्ट्रीच्या कमिटीवर आहे, जो डेटा महाराष्ट्र सरकार भारत सरकारला पाठवतो, तो भारत सरकार आम्हाला देतो खासदार म्हणून. त्याच्यात पुणे हे जे शिक्षणाचं माहेरघर आहे, देशातून मुलं आमच्या पुण्यात येतात शिकायला, जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायची संधी मिळाली आहे, माझं भाग्य. तिथे क्राईममध्ये राज्यात 1 नंबरला पुणे. आणि ड्रग्सच्या बाबतीत सातत्याने मी कुठल्याही शहरात गेले, आजही सकाळी अध्यक्ष वगैरे सगळेच आम्ही चर्चा करत होतो की आज त्याचं जे पेनिट्रेशन आहे ड्रग्सचं, जे कधीच नव्हतं, आपल्या ध्यानीमानी नव्हतं. ह्या गोष्टी, ज्या गोष्टी कुठेतरी उच्चभ्रू 2-4 ठिकाणी मुंबईत व्हायच्या, अशी एक कानावर अशा गोष्टी ऐकायच्या, आम्ही कधी पाहिलेलं नाही. पण आज भगरे सर आणि मी, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोकांच्यात जातो किंवा आमचे सगळे सहकारी पदाधिकारी जातात, आम्हाला हे नवीनच ट्रेंड येतोय गेल्या 1-2 वर्षात की ताई आम्हाच्या ड्रग्जमध्ये पिढी वाया चालली आहे. हे ड्रग्ज येत आहेत कुठून, ती यंत्रणा कुठून येते, आणि हे सगळं नवीन जे होतं याच्यात वर्दीची भीती, म्हणजे पोलिसाची भीतीच राहिली नाही. आता त्या नगरसेवकाने हात उगारला, म्हणजे मला विश्वासच बसत नाही की आपल्या महाराष्ट्रात अशी गोष्ट होऊ शकते. मग त्याला जेलमध्ये टाकला, मग तो म्हणला मला हॉस्पिटलमध्ये जायचं. हे काय लावलं त्याचा? मला विचाराल तर त्याला पहिलं काढून टाकायला पाहिजे. असले नगरसेवक होताच कामा नये. कुठली संस्कृती, कुठल्या संविधानाच्या चौकटीत आहे तुम्हाला? ही गुंडागर्जी आहे जी या देशात आणि राज्यात आम्ही तर खपून घेणार नाही. काही राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेच्या खर्चाबाबत त्या किती ताशेरे उरलेले आहेत, धनाचाही खर्च करण्यात आला 3,500 कोटींचा, अनेक बाकी. एकतर लाडकी बहीण योजनेमधल्या 8 लाख महिला KYC मधून काढल्यात. म्हणजे मला गंमत वाटते या सरकारची. आपल्याला आठवत असेल की मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना आधार कार्ड आले आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये जनधन योजना सुरू झाली. ती मोदी साहेबांनी यशस्वीपणे पुढे नेली, पण त्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेबांनी केली.
आणि त्या नेटवर्कमध्ये आज घराघरामध्ये आधार कार्ड आहे की नाही, मग कुठेही दिंडोरीला गेला तरी प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे की नाही सर, तर मग ते जर करू शकलो आपण, तर तुम्ही मला सांगताय की जनधन योजनामध्ये एवढा त्यांनी डंका वाजवला की आम्ही एवढे जनधन योजनेचे अकाउंट उघडेल, तुम्ही मला सांगताय तुम्ही या लाडक्या बहिणीचा KYC नाही करू शकला. हास्यास्पद आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकार KYC आज 80 लाख महिला तर करू शकला नाही असा याच्यावर विश्वास आहे का तुम्हाला? कोण आहे ती 80 लाख महिला? मग का नाही तुमची यंत्रणा चालते? अपयश आहे महाराष्ट्र सरकारचं आणि फसवणूक आहे. इलेक्शन आलं, पैसे टाकले, इलेक्शन संपलं, विड्रॉ केलं. त्यामुळे ज्या पद्धतीने या गोष्टी महाराष्ट्रात चालल्या आहेत ना, महाराष्ट्राचं फिस्कल मॅनेजमेंट माननीय मुख्यमंत्र्यांना आवडत नाही मी हे बोललेलं, पण डेटा जे सांगतो त्या डेटामध्ये महाराष्ट्राचा फिस्कल डेफिसिटमध्ये अडचणी आहेत. आज या भारत सरकारमध्ये आज तुम्ही बघितलं तर भारत सरकारचा कॉर्पोरेट मंत्रालयाचा डेटा सांगतो की हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स म्हणजे जे जास्ती इन्व्हेस्टमेंट्स या देशात करतात ते जे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल ज्यांना आपण म्हणतो ते सगळे भारत सोडून चालले. हा माझा डेटा नाही आहे, हा आरोप नाही आहे, हे या देशाचं वास्तव आहे. सरांना माहिती आहे, आपल्याला पार्लमेंटमध्ये हा डेटा येतो आणि हा माझा नाहीच आहे ना डेटा. अशी परिस्थिती असताना तुम्ही मला सांगा की हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल चाललेत, फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीत. भारत सरकारमध्ये एकदा माननीय प्रधानमंत्री म्हणले सोनं घेऊ नका, म्हणजे हे धक्कादायकच होतं ना. मग का घेऊ नका सोनं? ह्याला इकॉनॉमिक क्रायसिसच आहे ना. मग गॅस कमी झाला वाढला, पेट्रोल डिझेल कमी झालं वाढलं. मला खरं सांगा की ज्या पद्धतीने वाढलं कमी झालं तो बेनिफिट तुम्हाला कन्झ्युमर म्हणून मिळतो का पेट्रोल डिझेलचा? तर नाही मिळत. आणि या सगळ्याचं प्लॅनिंग केलं का हा प्रश्न मी स्वतः अनेक वेळा मिळाला. तुम्ही सेस भरता, तुम्ही एज्युकेशनल सेस भरता, ॲग्रिकल्चर सेस भरता, मग सरसकट कर्जमाफीला का प्रॉब्लेम येतो? सेस भरलाय ना आपण सगळ्यांनी खुशी सेस भरलाय. मग ह्याचं उत्तर कोण देणार? जाऊ द्या कोण कुठल्या पक्षात जाईल, माझ्या सेसचा हिशोब द्या आधी मला. हे प्रश्न कोण विचारणार? ह्याच्यात समाजात चर्चा कधी होणार? तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकरीला सरसकट कर्जमाफी करू असं माननीय मुख्यमंत्री आणि सरकार आलं तेव्हा म्हणले होते का? माननीय भरणे मामा माझेच आमदार आहेत, आम्ही एका मतदारसंघात काम करतो. तर भरणे मामा म्हणले होते 30 जून, हे नोव्हेंबरमध्ये म्हणले होते. नोव्हेंबरमध्ये मामा म्हणले जूनमध्ये आता जुलै 10 तारीख उरली, झाली का कर्जमाफी? काल एक अनाउन्समेंट केली पण अंमलबजावणी कधी होणार? अहो आम्ही आभार मानले सरकारचे, चांगल्याला चांगलं म्हणतो पण खात्यात तर पडायला पाहिजे. नुसते अनाउन्समेंट होत नाही ना. सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, त्याचं ऑडिट केलं पाहिजे. मला तर विचारा SIT स्थापन करा की लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याच्यात इतके सरकारी लोक आले कसे, इतके पुरुष कसे आले? जर लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात भाव गेला कसा? हा प्रश्न आहेच ना. आणि एवढं तंत्रज्ञान असताना अहो आपल्या मुलांना CET मध्ये एक तर पेपर फुटतात, NETचे पेपर फुटतात, त्याच्यात 0.5% आपल्या पोराला मार्क नाही मिळाले तर आपल्याला प्रायव्हेटमध्ये जावं लागतं की नाही? मग आपल्या मुलांना का नाही? मग आपल्या मुलांसाठी एक कायदा आणि ह्यांच्या सोयीसाठी इलेक्शन आलं की वेगळा कायदा. अशाच कायद्याने देश नाही चालणार, आम्ही तरी चालू देणार नाही. मग आमच्या मुलांच्या शिक्षणाला वाऱ्यावर सोडा, पण ह्यांचं इलेक्शन आलं की नियम कायदे तंत्रज्ञान चालत नाही, सगळ्यांकडे पैसे जातात. हा भ्रष्टाचार नाही तर काय? संसदेमध्ये तुम्ही बघितलं असेल का या हिरिरीचे सगळे प्रश्न मांडतात, पण आजच्या अधिवेशनामध्ये 50% पेक्षा अधिक आमदारांच्या अनुपस्थितीत अनेक जणांनी काही प्रश्न विचारले त्यांनी आलेच नाही अशी परिस्थिती. तुम्हाला असं वाटत नाही की उदासीनता? मी स्वतः पाहिलं ह्यावेळीस, म्हणजे 3-4 लोकांचा परफॉर्मन्स मी स्वतः पाहिला. जयंत पाटलांचा आउटस्टँडिंग नेहमीप्रमाणे परफॉर्मन्स होतं. म्हणजे काल मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी 19 वेळा त्यांचं नाव घेतलं. ते जयंतरावांशीच बोलत होते मला वाटतं, कारण का त्यांनाही वाटत असेल की हा एक विरोधी पक्षातला नेता आहे जो गांभीर्याने विषय घेतो. त्याच्यामुळे तो माननीय मुख्यमंत्र्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनी एवढ्या मोठ्या पदावर असले तरी जयंतरावांशी त्यांनी गांभीर्याने तो विषय घेतला. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत मुख्यमंत्र्यांचे. पण त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील, त्यानंतर रोहित असेल, संदीप क्षीरसागर असतील, त्या सगळ्यांचा परफॉर्मन्स म्हणजे आमच्याकडे दिल्लीत अशी पद्धत आहे की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक खासदार प्रत्येक सेशनला मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 4 भाषण करतो, कारण का तेवढी बिलं येतात ती आम्ही सगळे वाटून घेतो. त्यामुळे प्रत्येक खासदार हा बोललाच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आणि आम्ही एक टीममध्ये काम करतो म्हणून नाही,
पण मी आणि अमोल दादा तरी अभी पुराने हो गए. ये सब नए लोग आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हो. मग बगरे सर असतील, निलेश लंके असतील, बाप्पा असेल, अमर असेल, ते आम्ही एकत्र आहोत म्हणून नाही, पण जेन्युअनली चांगली भाषणं करतात. तुमच्या पक्षाव्यतिरिक्त मात्र नाही, उदासीनता आमच्या पक्षाव्यतिरिक्त जी काय असेल तो डेटा मी घेईन, पण मी जरूर प्रत्येक आमदार खासदाराला विनंती करेन की आम्ही सगळे म्हणजे बगरे सरांचं इथे उभे राहण्यात, पण तुम्ही राष्ट्रवादीच्या सगळ्यांचा संसदेतला अटेंडन्स बघा. आम्ही 11 पवारसाहेब तर आम्हाला सगळ्यांना चिडवतात, तुम्हाला चावी दिली वाटतं, ओपनिंगला पण तुम्हीच सगळे आणि बंद करून घरी जायला पण आम्हीच. असंच झालेलं आहे. काही 25-30 आणि त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे पण आहेत, फक्त आम्हीच आहे नाही. काही एक 25-30 खासदार आम्ही आहोत जे 11:15 वाजल्यापासून राईजपर्यंत आम्ही सगळे असतो, कारण फार कष्ट करून आम्ही निवडून जातो. आणि तुम्ही एवढ्यासाठीच तर पाठवलंय आम्हाला की तिकडे जाऊन काहीतरी बोला, आमचे न्याय मागा, ह्याच्यासाठीच तर संसद आहे. तर जर हा परफॉर्मन्स कमी होत असेल तर मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या, आज आपल्याकडे विरोधी पक्ष नाही, पण विरोधी पक्ष आणि सगळ्या म्हणजे पार्लमेंटरी अफेअर्स मंत्री जे आहेत महाराष्ट्राचे, त्यांना मी विनंती करीन की तुम्ही एक आउटरीच प्रोग्राम करा. तुम्ही लोकांना सांगा की अरे आमदार खासदारांनो या, आपण सगळे मिळून चर्चा करू. आणि हे जर असं तुम्ही म्हणत असाल तो डेटा असेल तर तो अतिशय का सशक्त लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. सिद्धिविनायक मंदिरात देखील दान चोरी झाली असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी काल विधिमंडळामध्ये केला. हे बघा, माझ्यासाठी नुसते आरोप करून चालणार नाही. राम मंदिर जे आमच्यासाठी श्रद्धेचं स्थान आहे, अयोध्येपासून उज्जैनपर्यंत आरोप झाले, त्याचे व्हिडिओ तर तुम्ही दाखवले, म्हणजे मला विश्वासच बसत नाही की मर्यादा पुरुषोत्तम राम ह्याचे संस्कार आमच्या आजींनी, आईंनी प्रत्येक घरात केले. आणि मला अजूनही आठवत आहे की अडवाणीजी असतील, माननीय अटलजी असतील, माननीय सुषमाजी असतील, अरुण जेटली साहेब असतील, या सगळ्यांनी हे मंदिर व्हावं ह्याच्यासाठी आयुष्य लढा उभा केला आणि त्याच्यात त्यांना यश आलं. आणि ज्या प्रभू श्रीरामांचं मंदिर उभं केलं, ज्यांनी आपल्याला मर्यादा शिकवली, त्याच मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरात जर भ्रष्टाचार होत असेल तर ह्याच्यापेक्षा गलिच्छ काही नाही. मी तुम्हाला सांगते की आमच्या श्रद्धेची उज्जैनचं मंदिर पण आपल्याला श्रद्धाच आहे ना. मग तिथे पण भ्रष्टाचार, अयोध्येला पण भ्रष्टाचार. आता तुम्ही म्हणताय सिद्धिविनायकचं तुम्ही नवीन काढलंय, मला सांगा जर तिथे असेल तर मग इतक्या दिवसात का नाही इन्क्वायरी लावलेली या सरकारने? कालच का सुचलं? हे नवीनच आहे ना. जर तुम्हाला हे बघा, भ्रष्टाचार करणारा वाईटच आणि जो बघतो आणि त्याला माहीत असतं तोही तेवढाच गुन्हेगार आहे. जर ह्या सगळ्यांना माहिती होता भ्रष्टाचार चालू होता तर मग आधी का नाही बोलले? याची इन्क्वायरी लागली पाहिजे की तुम्हाला कुठून कळलं आणि आधी माहिती होतं तर तुम्ही पण तेवढेच गुन्हेगार आहात. ऐसा नाही चलेगा. ही आमची श्रद्धेची स्थान आहेत आणि इथे जर भ्रष्टाचार होणार असेल तर भारतीय जनता पक्षाला, फक्त मला नाही, या प्रत्येक भारतीयाला उत्तर द्यावं लागेल. त्यांना अटलजींना उत्तर द्यावं लागेल, अडवाणीजींना उत्तर द्यावं लागेल, सुषमाजींना, अरुणजींना, यशवंत सिन्हाजी आणि प्रत्येक भारतीय ज्यांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना नुसतं मतदान नाही केलं, विश्वास टाकला की तुम्ही हे मंदिर कराल. अहो, उज्जैनच्या मंदिरात पण मुख्यमंत्र्यांचा दावा आलाय भ्रष्टाचारामध्ये. काय बोलायचं मला सांगा. गलिच्छ कारभार आहे आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात आणि राष्ट्रवादीच्या विरोधात रान पेटवलं होतं की आम्ही भ्रष्टाचारी आहोत म्हणून. त्यातले अर्धे घेतले. मग मला ह्याचं उत्तर द्यावं लागेल भारतीय जनता पक्षाला. मग आमचे नेते भ्रष्टाचारी होते का नव्हते? जर होते तर तुम्ही ऍक्शन का नाही घेतली, आणि नव्हते तर मग वॉशिंग मशीनमधून काढलं का? मग खोटे आरोप केले. मग खोटे आरोप केले असेल तर तुम्हाला माफी मागावी लागेल आमच्या नेत्यांना की हो आम्ही तुमच्यावर खोटे आरोप केले. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आज भ्रष्टाचाराचा ही काढायचा अधिकार राहिलेला नाही. त्यांनी इन्स्टिट्यूशनलाइज केलंय भ्रष्टाचार. हे दुर्दैव आहे या देशाचं.